बंद कर बाबा प्लीज. काय हो बाबू, आताच तर लावलाय ना. तुम्ही अमिताभचा आवाज नाही का ऐकला? रोज तोच आवाज ऐकतो. एकच तर कॅसेट लावतेस तू. एक्झॅक्टली, मला पण तेच म्हणायचं होतं. म्हणजे काय ना, रोज रोज 30 कॅसेट ऐकून ना मला पण खूप कंटाळा येतो. उद्या तुम्हाला सुट्टी आहे ना, आपण एक काम करूया, बाजारात जाऊ आणि अमिताभच्या 4-5 कॅसेट आणूयात. आता मी पाणी आणते. 4-5 कॅसेट आणूया. मेरे पास गाड़ी है, बंगला है, बैंक बैलेंस है. तुम्हारे पास क्या है? क्या है तुम्हारे पास? तुम्हारी माँ. बेटा तुझ्याकडे बँक बॅलन्स आहे, गाडी आहे, मग तू गाडी घे, बँकेत जा, पैसे काढ, बाजारात जाऊन कॅसेट घेऊन ये. आहे काय नाही अहो, काय? काय बापू, मी डायलॉग म्हणत होते. संवाद. तुमचं ना. अहो ऐकलत का? आता तू कुठला संवाद ऐकवतेस? मी हो कुठला संवाद ऐकवणार? आपले शेजारी ते शर्माजी राहतात ना, त्यांनी सिनेमाचे फ्री पास दिलेत. उद्या तुम्हाला सुट्टी आहे ना, मग आपण तिघही जाऊयात ना सिनेमा. जाऊ ना बापू, प्लीज प्लीज प्लीज. एक मिनिट. कोणाचा सिनेमा आहे? अर्थात अमिताभचा. नको, आपण त्यापेक्षा बाहेर फिरायला जाऊया ना. अमिताभच्या सिनेमामध्ये खूप व्हायलन्स असतो बाबा. नको. व्हायलन्स बापू. हो, त्यातनं एनर्जी मिळते. एनर्जी कसं डिशो. अरे हो. ठरलं म्हणजे अगदी पक्क ठरलं. आई, उद्या आपण ना सिनेमाला जाऊयात आणि येताना ना 4-5 अमिताभच्या कॅसेट आणूयात. हा आई, पासपोर्ट तुझ्या त्या टेप जवळ आहेत बघ. कसला हँडसम दिसतो तो. बापू तुम्ही बघा ना, मला नक्की आवडेल. नको, उद्या बघायचा ना फुकटातला अमिताभ. बापू, अमिताभ फुकटातला नाहीये, त्याचा सिनेमा फुकटातला आहे. पाहिलं, हे असं वातावरण आहे आमच्या घरात. अमिताभ आणि अमिताभ. आम्हाला शेजारी मिळाले, ते सुद्धा फिल्मी. काय विचार करून घरी आलो होतो. मस्त सुट्टी आहे, आरामात उठायचं, तासभर पेपर वाचायचा, 8-10 चहा प्यायचे, अवकाश यथेच्छ आंघोळ करायची आणि मग जेवून पुन्हा झोपायचं. कसलं काय. अहो, अमिताभच्या घरचे सुद्धा इतका अमिताभ करत नसतील. अमिताभ बच्चन, आ रहा हूं मैं तुम्हारा सिनेमा देखने. पाणी. टॅक्सीचे किती झाले ग? 20. 20 का? आई, बापू, मगाचपासून बघते तुम्ही काहीच बोलत नाही आहात. कसा वाटला सिनेमा? अमिताभ कसा वाटला? अमिताभ प्रामाणिकपणे सांगू, अमिताभ बद्दल वाद नाही, पण त्या कथेला काही अर्थ होता का? पण लेखकाने तशी स्टोरी लिहिली, त्यात अमिताभचा काय दोष आहे मला सांगा. अरे, अमिताभनी अशा पिक्चर मध्ये कामच करू नये. ते मला काही माहिती नाही. अमिताभचा दोष नाही एवढंच मला माहिती. हे बघ बेटा, त्याचं काय आहे, मी आहे लेखक, त्यामुळे माझं लक्ष कथा कशी आहे याच्याकडे जातं. आपण जेवायला जातो तेव्हा जेवण किती चांगलं होतं हे बघावं, वाढपी किती स्मार्ट होता हे बोलण्यात काय अर्थ आहे? आई, बापू आपल्या अमिताभला वाढपी म्हणतायत. आपण दोघी अमिताभवर मरतो ना, म्हणून जळतायत ते आपल्यावर. आणि स्टोरी बद्दल तर काही बोलूच नका. स्टोरी सुसूत्रपणे बांधत आणली होती. हो ना, मग चर्चा करायला काय हरकत आहे? बोल. काही गरज नाही म्हटलं ना. पाहिलं, बापू, मला अजून कळलं नाही तुम्हाला नेमकं काय खटकलं. बेटा, पिक्चर मध्ये त्या अमिताभला कुठला तरी रोग असतो. हो, ब्रेन ट्यूमर. हा, ब्रेन ट्यूमर. आणि त्या ब्रेन ट्यूमरच्या ऑपरेशन मध्ये तो मरणार असतो.
म्हणून तो दरोडेखोराला पकडून देऊन आईसाठी 1,00,000 रुपयाची सोय करतो. अर्थातच बापू. आता तो मरणार आहे हे जर का त्याला माहितीये ना, तर त्यांनी त्याच्या आईची सोय नको का करायला? मला हेच एक्झॅक्टली पटलेलं नाही. ही वास्तवता आहे का? अगं 2 वर्षापूर्वी तो रामन राघव सापडत नव्हता, तेव्हा आम्ही माझी नोकरी सोडून जर त्याला पकडायला त्याच्या मागे धावत सुटलो असतो तर लोक हसली नसती मला. आता बघ, सांगायला गेलं की कसं टांगायला नेतील ते. अमिताभवर जळतात ना. स्वाती, जरा ताटं पुस ग. आणि हे मी काही जळत मिळत नाही. हा, तुम्ही दोघी मला सांगा, ही वास्तवता आहे का? अहो पण बापू, हिंदी सिनेमा म्हणलं ना की सगळं गृहीत धरायचं असतं. हिंदी सिनेमा म्हटल्यावर मी सगळं माफच केलेलं आहे. तुमच्या त्या अमिताभला शस्त्रक्रिया करण्याकरता डॉक्टर सापडत नाही म्हणून त्यांनी आरशात बघून स्वतःच्या मेंदूवर शस्त्रक्रिया केली असं दाखवलं असतं ना, तरी मी विश्वास ठेवला असता. अरे, एवढी भक्ती श्री राम प्रभूवर दाखवली असती तर एव्हाना प्रकट झाले असते ते. करायचं काय तुमचे ते राम येऊन? त्यापेक्षा 2 मिनिटं अमिताभ आला ना तरी पुष्कळ झालं. काय मस्त कल्पना आहे ना. आपण रामाला सांगू, तू 10 अवतार घेतलेलेच आहेस, 11वा घे आणि अमिताभ बनून ये. गुड आयडिया. आणखीन एक गुड आयडिया आहे. त्याला सांगा येताना फुल व्हाईट ड्रेस मध्ये, व्हाईट शर्ट, व्हाईट जॅकेट, व्हाईट पॅन्ट, व्हाईट चपला आणि गॉगल लावून ये. शी, असायला तू काही जिते नाही बापू. निदान कानावर तरी केस घेऊन येच ये. स्टाईल आहे म्हटलं, स्टाईल. आणि हो, सध्याची लेटेस्ट फॅशन सुद्धा. हो, मी करू. वाढत असतील तर करा, पण एकेकाला शोभायला पाहिजे ना. तुमच्या त्या अमिताभला नाचणं शोभतं का? बापू प्लीज, हा, अमिताभ बद्दल काही एक बोलायचं नाही प्लीज. राहिलं बरं, सौभाग्यवती, मी सकाळी नव्हतो तेव्हा कोणाचा फोन आला होता? अगं बाई हो, तुमच्या प्रकाशकाचा फोन होता. एक नंबर देऊन ठेवलाय, फोन करायला सांगितलाय. लिहून ठेवलास ना? पाठ आहे म्हटलं. हा, तुला नंबर पाठ कसा काय झाला? सोपा तर होता, 472014. 472124. हा नंबर सोपा आहे. हो, त्याचं काय आहे, अमिताभचा अमर अकबर अँथनी मी 4 वेळा पाहिला आणि शोले 7 वेळा पाहिला, म्हणजे 47 झाले. आणि अमिताभच्या मर्सिडीजचा नंबर आहे 2014. ओ, मला वाटलं तू आजचा पिक्चर 2014 वेळा बघणार आहेस की काय. अमिताभचा आहे ना, मग मी वर्षानुवर्ष रोज बघायला तयार आहे. काय मस्त कल्पना आहे ना आई. म्हणजे सकाळी अमिताभ, रात्री अमिताभ, दुपारी अमिताभ, नुसतं अमिताभ अमिताभ अमिताभ. बस कर आता अमिताभ. चला, उशीर झाला, जेवायला घ्या. जब तक कहा नहीं जाए शराफत से खाना खाओ. ये पुलिस स्टेशन नहीं है, तुम्हारे बाप का घर है. मैं आज भी फेंकी हुई फाइल नहीं उठाती. हो, पण मी तर फक्त ठेवली फाईल ती. अहो, मी तुमची मजा केली. मजा केली होय. कालच आम्ही अमिताभचा दीवार बघितला. वा वा वा. इतका मस्त पिक्चर आहे ना. अमिताभने इतके सुरेख ऍक्टिंग केली आहे त्याच्यामध्ये, मस्त. आणि लहानपणीचा अमिताभ सुद्धा इतक्या एनर्जीने डायलॉग टाकत असतो. आवडतो वाटतं आपल्याला. आवडतो म्हणजे काय बाबूराव, अहो फिदा झाले मी त्याच्यावर. मी पण फिदा झालोय. काय? अमिताभवर फिदा झालोय. हा, हा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. उषाताई, ती कुपरची फाईल घेऊन केबिन मध्ये. बरं, तुमच्या त्या अमिताभला भेटलो बरं का. काय झालं? काय केलं यांनी? हो, मी काही केलेलं नाहीये. जर काही केलं असेल तर तुमच्या त्या अमिताभनीच केलंय. काय केलं अमिताभनं? तुम्हाला कोण आवडतं? तू. नाही म्हणजे तुला कसं सांगू मी, मला कोण आवडतं?
अहो नट्यांमधले विचारतेय मी. असं होय. रेखा ती पण होती काल तिकडे. व्हायला अरे तुम्हाला काय झालं हा? आता कसे ओरडलात तशाच ह्या पण ओरडल्या. कळलं? जा आता. सॉरी सॉरी. जा जा. हो? हे नाहीत वाटतं अमिताभचे फॅन. हे नाहीये, पण आमच्या घरी आम्ही सगळ्या फॅन आहोत. हो कोण कोण? म्हणजे माझ्या 3 वर्षाच्या भाचीपासून ते 65 वर्षांच्या आत्यापर्यंत आम्ही सगळ्या. आणि सर या फॅन असण्यावरून आम्हाला नावं सुद्धा दिलीत दादानी. काय काय नाव आहेत? म्हणजे 3 वर्षाची भाची आहे की नाही, तिला तो छोटा जपानी फॅन म्हणतो. मी उषा म्हणून मला उषा फॅन म्हणतो. बहिणीला टेबल फॅन म्हणतो आणि आईला सिलिंग फॅन म्हणतो. आता फक्त आत्याला काय नाव ठेवायचं तेच कळत नाहीये. एक्झॉस्ट फॅन म्हणा. सर काय मस्त नाव सुचवलं तुम्ही. भारदस्त नाव, एक्झॉस्ट फॅन. थँक्यू सर, थँक्यू. वेलकम. या. बाबूराव, आपल्या सरांनी ना अमिताभ बच्चनला बघितलं. हो काय सांगताय काय? हो. भेटून यायला हवं सरांना एकदा नाही? या, या. हा हा येतोच. सर कॉंग्रॅट्स. कशाबद्दल? नाही तुम्हाला पण झालं की नाही अमिताभचं इन्फेक्शन? इम्पॉसिबल. तुमच्या घरात किती पेशंट आहे ना. माझा धाकटा पुतणे आहे 4 वर्षाचा. काय करतो काय करतो? हो तो हल्ली ए फॉर ऍपल म्हणतच नाही हो. मग काय बोलतो? काहीतरी विचित्रच म्हणत असतो. काय? ए फॉर अमिताभ, बी फॉर बच्चन, सी फॉर चुपके चुपके आणि डी फॉर डॉन. अरे बाप रे. मग तुम्ही काय करता? एक कानाखाली देतो ना. काय म्हणताय? मनातल्या मनात. हो लकियात. हो लकियात. निदान मनातल्या मनात तरी तुम्हाला मारता येतं. नाही हो तुमच्याकडे तसा काही प्रॉब्लेमच नसेल ना. तुमच्याकडे कशी अशी मोठमोठी नाटककार, कथाकार, लेखक, टीकाकार अशी मोठमोठी लोक येतात ना. तुमचं असं वर्तुळच वरच्या लेवलचं आहे. बाबूराव तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. आमच्या घरात सुकन्या आणि सौभाग्यवती दोघी गॉन केसेस. गॉन केस? का? का काय? हो सौभाग्यवतीला त्या अमिताभच्या आईचा रोल करायचा आहे आणि सुकन्याला त्याच्या बहिणीचा. हो ते आई आणि बहीण या भूमिकेत काही 4 मायका. हो त्यांच्या मते आहे. त्यांच्या मते आहे. का विचारा? का 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 तर सौभाग्यवतीचं म्हणणं आहे की एकदा तरी पिक्चर मध्ये अमिताभ मा म्हणून तिला घट्ट मिठी मारेल आणि सुकन्या म्हणते की तीच त्याला भाई म्हणून मिठी मारेल. बापू फॅमिलीला आवरा. कसा आवरू? कानाखाली मारू शक्य आहे का ते? तसं नाही हो. बाबूराव बाबूराव सौभाग्यवती तर म्हणते की मीच असे सीन टाकून तिच्या करता आणि अमिताभ करता एक कथा लिहावी म्हणून. वा कल्पना उत्तम आहे. हा म्हणजे बघा आता तुम्ही ती कथा लिहिल्याबद्दल कोणी तुम्हाला 25,000 रुपये दिले. हा आणि ते केवळ केवळ तुमची सौभाग्यवती आणि तुमची मुलगी एवढंच नव्हे तर तुम्ही सुद्धा. म्हणजे तुम्हाला तिघांना मिळून त्यांनी एक पिक्चर काढायचं ठरवलं आणि त्यात तुम्हाला प्रत्येकी 25,000 रुपये दिले. म्हणजे एकूण 1,00,000 रुपये होतील. तेव्हा तुम्ही कराल ना विचार? कराल ना विचार? बाबूरावांनी नुसता प्रश्न विचारला पण त्या प्रश्नाने मला वेड लावलं. वेड. अहो काय भलती भलती स्वप्न पडत होती म्हणून सांगू तुम्हाला. एका स्वप्नात अमिताभासामध्ये एका बाजूला सुकन्या, एका बाजूला सौभाग्यवती आणि तिघही गळ्यात गळे घालून रडत होते आणि मी फोटोत भिंतीवर हार लटकवलेला. छी छी छी. नकोच तो विचार. नकोच तो विचार. बापू फाईल. बापू झाली का हो कथा लिहून? बाबूराव आता तुम्ही जास्त छळताय ना. पण मी म्हणतो सौभाग्यवतींची इतकी इच्छाच आहे तर लिहून टाका ना कथा. काय काय त्यात? लिहिलीत का? लिहिली. मग सांगा.
अमिताभची आई लहानपणीच मेली, त्यामुळे त्याच्या बहिणीला वेड लागलाय आणि ती आफ्रिकेच्या जंगलात परागंदा होऊन गाणी गात फिरते. झालं. संपली हो. संपली. हो य. आहा, ते फिल्म वाले आहेत ना, तुमची स्टोरी घेतील आणि त्यात नको नको ते ऍडिशन्स करतील. म्हणजे सांगतो ना, तो अमिताभ आहे ना, अमिताभ, हा ते त्याला असे स्वप्नात गेल्यासारखं दाखवतील. हा हा, आणि मग स्वप्नात गेल्यावर ना त्याला त्याची आई भेटते आणि बहीण पण भेटते. हा. आणि मग मिठ्या मारण्याचा सीन चालू होतो. मग काय कराल तुम्ही? बाबूराव, तुम्ही पण कमालच करताय. अहो स्वप्नच ते, त्यात काय बापू, हं. आता हे सगळं शहाणपण मी तुम्हाला शिकवायचं का? काय हो, स्वप्नातला जरी सीन असला ना तरी प्रत्यक्ष शूटिंग मध्ये प्रत्यक्ष मिठ्या माराव्याच लागतात. बाबूराव, आता फारच चढताय बाबा तुम्ही. मग मग काही नाही. म्हणूनच म्हणतो की फॅमिलीला आवरा. मी फॅमिलीला आवडतो, तुम्ही हे आवरा. हो, हे आवडतो. पण वपू, तुम्ही मधापासून एवढ्या मोठमोठ्या नटनट्यांची नावं घेताय, हं. ते ठीक आहे हो, हं. पण खरंच एक दिवस अमिताभ तुमच्या घरी आला तर? हं. अजून आले नाही का ग? नाही ना, रोज ते नेमके या वेळेला येतात. बघ आज ना. कुठे गेलेत कोणास ठाऊक. अगं ते बघ आले. तू एक काम कर, तू पाणी आणायला आज जा, मी दार उघडते. आजकाल किती दमल्यासारखे दिसता हो तुम्ही. लग्न झाल्यापासून मी असाच दिसतोय, तुला आज कळलं? तसं नाही बापू, आता तुम्ही कसले स्मार्ट होता. म्हणजे अजूनही आहात पण दिसत नाही असंच ना. राहत नाही तसं. मग कसं राहायचं मी बाबानो? एकदम सुटा बुटात. नाही तर बेल बॉटम आणि टी शर्ट मध्ये. मला नाही ते चांगलं दिसणार. आपण घातल्याशिवाय कळणार आहे का? अगं असे कपडे घालून मी कुठे जाणार? ऑफिस मधली लोक हसणार नाही का मला? पण 2 दिवसांचा प्रश्न आहे. 2 दिवस? काय ते फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन वगैरे नाही ना? मला नाही हं जमणार त्याच्यातलं काही. हा आता सांगतो. बापू, हम्म. मला की नाही तुम्हाला ना एक रिक्वेस्ट करायची. हं. कर ना कर ना. हा, हम्म. आपलं घर आहे ना, हम्म. ते की नाही हम्म. आपलं घर. हम्म. हा, आपलं घर हम्म. आपलं घर शूटिंग साठी देता येईल का बापू? शूटिंग कोणाला? हवंय एका कंपनीला. अरे पण कशासाठी? हा, आणि या शूटिंग वाल्यांना दुसऱ्यांचीच घरं कशी काय सापडतात? तसं नाही बापू, म्हणजे बघा ना, तुम्ही आर्किटेक्ट आहात की नाही? आहात की आहे ना, आहे हो आहे. वेल नोन आर्किटेक्ट. अगदी वेल नोन आर्किटेक्ट. मग आपलं घर कसं एकदम नीट नेटकं सजवलेलं आहे की नाही? ऑफकोर्स माझी टेस्ट आहे. मग त्यांना पसंत पडलं घर, मग द्या परमिशन. प्लीज 2 मिनिटं करता. हा, पण त्यांनी काय होईल? आणि काय होईल हं? बापू, मला त्याने अमिताभला प्रत्यक्षात बघता येईल. बापू, माझी तेवढी एकच इच्छा आहे, द्या ना परमिशन. आणि आईची पण एक इच्छा आहे. आईची काय रे? कोणती इच्छा आहे तुझी? हा? माझ्या अमितला एकदा तरी बैंगन का भरता खायला घालायची. द्या ना परमिशन, प्लीज 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 प्लीज. हो नाही एक मिनिट. मी परवानगी देईन मी परवानगी, पण एका अटीवर. या घरात पुन्हा पुढे कधीही अमिताभचं नाव काढायचं नाही. अमिताभचा आवाज नाही, अमिताभचा फोटो नाही, अमिताभचा आजार नाही की अमिताभचा रोग नाही. कबूल? हो, कबूल. नाही तू नाही, तू बोल. कबूल है. हा नाटकीपणा बंद करायचा. हा, मग दिलीत परमिशन तुम्ही? नक्की दिलीत ना? दिली, पण फक्त 5 मिनिटं. अब जाओ, चाय लेकर आओ. मी परवानगी दिली,
पण फक्त अमिताभचं नाव या घरात यापुढे निघणार नाही या आनंदाकरता. हं? अहो ते शूटिंगची तारीख काय डिक्लेअर झाली, कधीही घरातनं बाहेर न पडणारी आमची सौभाग्यवती 4 जिने खाली उतरून 2 किलो वांगी घेऊन आली. वांगी. सकाळ भरताच्या वासानी दरवळून निघाली. तयार 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 है, बैंगन का भरता तयार है. भरता अहो जरा खाऊन बघा ना. नको मला नाही तुम्ही आवडत. सांगा तुला ना माहिती कसं आहे, झालं, मला please. नाही आवडत. प्लीज. छान आहे छान आहे. ज्या रामाला आवडेल भरता रामाला नाही हो, अमिताभ बच्चनला. त्यालाच 7 वर्ष वनवासासारखा माझ्या मागे लागणार ना त्यालाच. बरं ठीक आहे राहू देत. ही गोळी घ्या, गोळी कशाला? तब्येतीला चांगलं असतं माझ्या तब्येतीला काय झालं आता? आणि उंचीही वाढते. या वयात माझी उंची वाढून काय मिळणार आहे तुला? आणि किती वाढली पाहिजे माझी उंची? निदान निदान माझ्या अमित एवढी तरी व्हायला हवी. हा हे घ्या हे घ्या. अगं बाई माझ्या अमितचं भरीत. हॅलो. हाँ करता हूँ. हे काय? हाँ 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 शूटिंग वाले हाँ 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 बोला. हाँ आजचं शूटिंग कॅन्सल आहे. अरे बापरे. भरताचं काय? नहीं 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 आपको नहीं. हाँ नहीं आप रखो. अगं हे भरता आपलं स्वाती अहो काय झालं हाक मारायला? त्या शूटिंग वाल्यांचा फोन आला होता. कोणाला तरी 4-6 शिंका आल्या आहेत म्हणून त्यांनी शूटिंग कॅन्सल केलंय. अरे बापरे, माझ्या अमितला तर नाही ना? अरे बापरे. त्या 2 स्वाती? किलोचं काय? स्वाती अगं 2 किलो बरी असू नका. ते 2 किलोचं भरीत नंतर 5 दिवस मी माझ्या पोटात भरीत होतो. सकाळी ब्रेकफास्टला भरीत, लंचला भरीत, डिनरला भरीत. अहो मनावर इतका परिणाम झाला होता, एके रात्री तर भरता करत झोपेतून उठलो. कॅन्सल झालेलं शूटिंग पुन्हा 8 दिवसांनी करायचं ठरलं. या मोठ्या लोकांच्या शिंका सुद्धा बऱ्याच दिवस चालतात. 8 दिवसांनी पुन्हा भरताचा रतीब सुरू होणार की काय या भीतीपोटीच 8 दिवस निघून गेले आणि तो दिवस उजाडला. शूटिंग वाल्यांनी आमचं घर ताब्यात घेतलं. नमस्कार. काय यांचं घर का? हो ते ऍक्टर लोक आलीत का? नाही अजून. आईला येळवर नाही यायचे. आपण आम्ही शूटिंग. या ना. हा शूटिंग. ते एक काम होतं तुमच्याकडे, ते चहाचं मटेरियल आहे का तुमच्याकडे? आहे ना? मग जरा चहा टाका ना. स्पेशल टाका जरा चहा. आम्ही चहाच्या पंढरीनं आल्या जातो पण. कोण पाहिजे तुम्हाला? अरे शूटिंग आज इथंच आहे ना? हा शूटिंग इथंच आहे. मग एडी आलाय? येडी कोण येडी? एडी म्हणजे अरे असिस्टंट डिरेक्टर. हा. असं असतं नाही ते तुम्ही बाहेर आण, नंतर बसा नंतर. अरे त्यांनी आम्हाला इथे बोलवलंय शूटिंग साठी. आम्ही आर्टिस्ट लोक आहोत. मी काय करू? आर्टिस्ट लोक बस तिथे जा. बरं आमच्या चहा पाण्याचं बघ जरा. चहा पाण्याचं बघ. कौन है यहाँ पे? चला दारूचा अड्डा नाही इथं, बाहेर हो, चल. शूटिंग इधर ही है. शूटिंग इधरच है. वो अमित जी कब आने वाले हैं? अमित जी कधी आने वाले हैं मेरे को माहित नाही, त्यामुळे बाहेर चला चला पटकन. एक्सक्यूज मी, डायरेक्टर साहेबांनी आम्हाला शूटिंग साठी बोलवलंय. आम्ही ऍक्टर आहोत. हो ते सकाळपासून बसून आहोत ना, तर काय करायचं म्हणून रिहर्सल करत होतो. रिहर्सल हो. करताय? ऍक्टर आहे. हो. अरे मग कधी चालू व्हायचं आणि कधी बंद पडायचं माहित पाहिजे. इकडे कपडे बेस. अरे कौन कमबैक बर्दाश्त करने के लिए पीता है?
आईला कुठना उचलून आणली कार्टून काय कळे नाही काय कोण आहे सॉरी सर गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग आर्टिस्टला कोण कोण आलेले ते मगाशी 2 बेवड्या आणि 2 पोरं येऊन बसली बर सेठ हाच आहे का सेठ आज 2 मिनिटं थांब जरा बोलतोय कळत नाही का तुला अहो ते माझ्याकडे लक्षात आहे तू अरे डिरेक्टर साहेब कुठे आहेत ते मैं हूं ना आय एम सॉरी सर गुड मॉर्निंग गुड गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एवरीबॉडी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सेट किसने सिलेक्ट किया मैंने सिलेक्ट किया बंदा है बकवास है बेकार है सर फोकट में मिला है सर वेरी गुड पूरी शूटिंग यहीं करते अरे रघु आप आ गए कैमरा दादा हाँ आ गया, थोड़ा लेट हो गया। डायरेक्टर साहब अपने सर आप हाँ गुड मॉर्निंग सर वो जरा ट्रैफिक की वजह से थोड़ा लेट हो गया। इट्स ऑलराइट ओके सर। आज के भागा दौड़ी के सीन आज यही करने हैं? यस सर यही करनी है यही करने। भागने के लिए रास्ते किधर है? किधर है अरे रघु भागने के लिए रास्ते किधर है यार ओ भाई भागने के लिए रास्ते कुठे हो एक रास्ता शायद उधर से है, एक रास्ता हम जहाँ से एंटर किए पीछे से वहां से एक है, और शायद उधर से भी एक रास्ता हो सकता है। उधर से भी। तिकडे तर बाथरूम आहे नहीं 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 यहाँ बाथरूम है हाँ ये आपको मालूम है, पब्लिक को कहाँ मालूम है एडी यही रास्ता हम भागने के लिए यूज करेंगे। यस सर। आपकी सूरत इतनी अच्छी है, आप फिल्मों में ट्राई क्यों नहीं करती? नहीं कोई जरूरत नहीं है। आज तो बाहर का सेट है ना, तो फिर ये घर में क्या कर रहे हैं हम? देखिए सर लोकेशन ये है, हमें बाहर दिखाना है ना, हाँ थोड़े बहुत चेंजेस हम कर लेंगे सर, ठीक है ना सर? हाँ ठीक है, लेकिन तोड़ा फोड़ी के लिए यही सारा फर्नीचर यूज करना है? एक्सक्यूज मी सर, एक्सक्यूज मी सर। रेखा जी किसने बनाया? मैंने। ओ डायरेक्टर, सीन तो बाहर में होता है ना? बार हाँ यही करना है, बार का शूटिंग यही करना है, हो गया ना? तुम्हें क्या कह रहा था? तोड़ा फोड़ी के लिए यही फर्नीचर यूज करना है ना सब? हाँ तोड़ा फोड़ी के लिए यही फर्नीचर यूज करना है, तोड़ फोड़ डालना है। तोड़ ठीक है तो मैं क्या कह रहा था, मैं चांस दूंगा आपको। ओ डायरेक्टर, अरे क्या है यार बार बार, एक बार बोला ना बार का सेटिंग लगाना है, मेरा मुंह क्या देख रहे हो? कम ऑन सेटिंग। सगळीच धमाल काय सांगू आज अमिताभ घरी येणार, सगळीच धमाल काय सांगू आज अमिताभ घरी येणार। सामानाची तोडफोड, कपड्यांची फेकाफेक, इथे म्हणे शूटिंग होणार, अमिताभ येणार। अमिताभचा होईल थाट, घराची लागेल वाट, तो निघून गेल्यावर माझं कसं होणार? अमिताभ येणार, त्याला बसा याला सोफा हवा, इथे नको तिथं ठेवा, नाही तर नको इथं ठेवा, अहो जरा हळू ठेवा, सांभाळ सांभाळ पडशील का, चला आवरा पट्टा पट्टा पुरे झाला नट्टा पट्टा, अमिताभ एवढ्यात येईलच ना। तिरतिर तानाना तिरतिर तुम तानाना रे ताम ता दिम तुम तानाना, तिरतिर तानाना तिरतिर तुम तानाना रे ताम ता दिम तुम तानाना। सगळीच धमाल काय सांगू आज अमिताभ घरी येणार, सगळीच धमाल काय सांगू आज अमिताभ घरी येणार, सगळीच धमाल काय सांगू आज अमिताभ घरी येणार, सगळीच धमाल काय सांगू आज
क्या हुआ? क्यों देख रहे हो? अरे बार का सीन है, थोड़ा फुड़ी करनी है, मारामारी करनी है, हो चुके हैं मारामारी, टेक इट इजी। एक्टर लोग पोजीशन लो, पोजीशन लो। ओके सर। कैमरा दा, मैं तुमको स्टोरी समझाता हूँ। चलो एक्टर लोग पोजीशन लिखे नहीं? ओके, कैमरा देखो ये। हाँ तो स्टोरी ऐसी है। सर वो एक आर्टिस्ट आया नहीं है सर, वो आया नहीं? हाँ सर, वो वाला वो artist। चेतन हॉस्पिटल में बैठा है, वो जाने दो उसको, हम कोई और आर्टिस्ट यूज कर लेंगे, ठीक है? ओके। मैं तुमको स्टोरी बताता हूँ। Yes, sir. तो क्या होता है कि जो आर्टिस्ट हम यूज करेंगे, जो आर्टिस्ट यूज करेंगे वो यहाँ आएगा, ओके यहाँ घूमता हुआ आएगा, हाँ घूमने के बाद यहाँ दारू पिएगा, Okay. उसके बाद झूमता हुआ वहां जाएगा, झूमते हुए वहां तक जाएगा, दरवाजा खोलेगा, हाँ. वहां अमित जी है, Okay. अमित जी आने वाले हैं, अलर्ट रहिए। हाँ तुम्हें कहाँ तक पहुंचा था? हाँ उसके यहाँ तक पहुंचा था। हाँ. तो वहां वो झूमता हुआ पहुंचा है, हाँ. फिर अमिताभ जी वहां पे पहुंचे हैं, Okay. फिर उसको वो एक्सक्यूज मी मॅडम, तुमच्याकडे पत्ते आहेत का? हो आहेत मला ना, इथं बारचा सीन खेळायचा आहे, त्याच्यामुळे जरा पत्ते, कारण कलाकारांना पत्ते घ्यायला लागतात। देते हा. अरे आर्टिस्ट लोक तिकडे बसू नका नुसते, अरे बिड्या फुका, सिगरेट फुका, जरा धुवा करा, जरा धुवा, मॉल क्रिएट करा, कमॉन यार, लवकर लवकर। अहो म्हणजे तुम्ही आता इथे दारू पण पिणार? काय मॅडम, बारचा सीन क्रिएट करायचा मॅडम, दारू प्यावी लागणार। पण जे काही असेल ना ते हे यायच्या आधी आवरावर का? ठीक आहे, ओके, पत्ते हवे होते ना? थँक्स। नाही अमितजी कधी येणार आहेत पण? अमित जी येतील लवकरच येतील। काय आम्ही तर काय काय आतमध्ये काय आतमध्ये चल चल बाहेर. शिट्ट्या काय वाजवत आहे? शूटिंग चालू आहे तिथं आत. अहो ऐका तर खरं, ते वडील आहेत माझे. वडील आहेत काय? सॉरी या बापू. सॉरी सॉरी. हा अगं अगं स्वाती, हे 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 सगळं काय आहे? दारूच्या बाटल्या, पोस्टर, सिगरेट ओढतात लोक आपल्या घरात. बापू सॉरी. डायरेक्टर कौन है? फूको और फूको, बार बार फूको, बार दिखाना है यहाँ पे। सर सेट सब रेडी है, रेडी है ना सब सेट? टेक कब करना है अभी लेकिन? अभी करना है टेक। एक्सक्यूज मी, यस, तुम्ही डायरेक्टर का? हाँ आई एम द डायरेक्टर। नमस्कार, मी वपू काळे, घरचा मालक. ओ नाइस टू मीट यू। हेलो। हॅलो, हे केव्हापर्यंत संपेल? ये अभी खत्म हो जाएगा। हाँ? बस आपकी कुछ साथ चाहिए हमें। मतलब म्हणजे काय, मला काय करायचं काय? आपको एक रोल करना पड़ेगा। वो क्या है कि हमारा एक आर्टिस्ट है, वो आया नहीं है। नाही हो, नाही, मला नाही जमणार आहे. बहुत बढ़िया रोल है। हाँ? एकदम मैं समझा रहा हूँ ना, बहुत बढ़िया रोल है। अमित जी के साथ है, अमिताभ जी आने वाले हैं यहाँ पे। नाही हो, नाही. बापू करा ना, अमिताभ बरोबर आहे. मला नाही, प्लीज मला प्लीज नाही प्लीज बापू प्लीज कीजिए। वो ऐसा है कि अमिताभ जी आने वाले हैं, अगर आप नहीं करेंगे तो ये सामान ऐसा ही यहाँ पड़ा रहेगा, ये ऐसे ही फूकते रहेंगे। प्लीज। नाही नाही नाही, नको. हा, मी करतो. काय काय Okay. करायचं? मी काय करायचं? सामने देखिए, सामने देखिए. कट. अरे तुझा चेहरा नकोय पूर्ण, तुझा फक्त हात हवाय. अमितजींचा डमी आहेस तू. अमितजी आज येणार नाहीयेत. हा परत. टेक टू. एक्शन। सर त्यांना जरा लागलेलं दिसतंय सर. फिर मैं क्या करूं? सर आपण त्यांना सॉरी म्हणायचं का? नाही म्हणा. सॉरी? सर जस्ट एक फॉर्मॅलिटी सर. डू इट, डू इट, ओके सर. डू इट. ऑलराइट. सॉरी वन्स अगेन. मैडम, मैडम मैं कुछ कहना चाहता हूँ। आपने हमें बहुत सहायता की, आपका पूरा घर यूज करने को दिया, हमारी वजह से आपका बहुत कुछ टूट फूट गया,
लेकिन इसके लिए मैं बहुत शर्मिंदा हूं। इसीलिए मेरी पूरी यूनिट की तरफ से एक छोटी सी भेंट है आपके लिए। प्लीज, थैंक यू। अमिताभ, नाही मी आत ठेवून येते. तो मैडम मैं चलूं? थैंक यू फॉर द हेल्प. नमस्ते मैडम, चलो. मिलेंगे. त्यानंतर अमिताभ विषयी इतकी चीड निर्माण झाली, काही विचारू नका. एकदा बस स्टॉपवर उभा होतो भर उन्हात बसची वाट पाहत. अचानक एक पोस्टर दिसलं. त्या पोस्टर मधला अमिताभ सणक गेली डोक्यात, सणक. सरळ धावलो आणि ते पोस्टर टरा फाडून टाकलं. मग काय, कंपनीवाले आले, मला पकडलं आणि गेले घेऊन कमिशनर ऑफ पोलीस कडे. फोटोग्राफर पाठवा. साहेब प्लीज पेपरात वगैरे. साहेबांचा एक फोटो घ्या आणि चांगला फोटो घ्या, रुटीन मधला नको. वॉन्टेड फरारी वगैरे असतात तसला नको. असा फोटो घ्या जो मला पोर्ट्रेट करून माझ्या घरात लावता येईल. वपू या या. तो ताबडतोब डेव्हलप करून घ्या. वपू, चहा घेऊयात आपण. अहो, त्या कंपनीच्या मॅनेजरचा फोन आला होता. तुम्ही असाल अशी कल्पना नाही हो. त्याचं काय झालं माहितीये का, अमिताभचा आहे ना, मग वर्षानुवर्ष मी रोज बघायला तयार आहे. बापू प्लीज, हा अमिताभ बद्दल काही एक बोलायचं नाही प्लीज. पण खरंच एक दिवस अमिताभ तुमच्या घरी आला तर? त्या निमित्ताने तुमचे पाय आमच्या ऑफिसला लागले ना. तुम्हाला माहितीये वपू, आता हा फोटो मी घरी दाखवला ना, मला अगदी पंचपाकवानांची मेजवानी मिळणार बघा. का हो? आमची बायको तुमची फॅन आहे. हा, मात्र एक आहे, नॉनव्हेज काही मिळणार नाही. वहिनी खात नाहीत का? नाही, खाण्यात ती माझ्यापेक्षा वस्ताद आहे हो. पण अमिताभ बच्चन सध्या खात नाहीत ना नॉनव्हेज. पोस्टर फाडायची संधी तुम्हाला मिळाली ते बरं झालं बघा. काय दाभोळकर साहेब, चेष्टा करता माझी? नाही हो, चेष्टा नाही करत वपू. माणसाचं मन ही फार विचित्र गोष्ट आहे आणि त्याच्या मागण्या तेवढ्याच तिरवेक असतात. पण एक आहे, कुठलं ना कुठलं वेळ हे माणसात हवं. ही वृत्ती मला फार महत्वाची वाटते हो. त्यांनी माणसं शांत राहतात. आता तुमच्या घरचंच बघा ना, तुमच्या घरी अमिताभचं वेळ आहे म्हणून तुम्ही लिहू शकता ना. साहेब मान्य आहे हो, पण असं सिने नटाचा वेळ म्हणजे. अहो, ते सेफ वेळ आहे.
आता तुमची बायको अमिताभच्या प्रेमात पडली तरी तुम्ही निर्धास्त आहात की नाही? कारण तुम्हाला माहितीये ती त्याच्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. शेजाऱ्याच्या प्रेमात पडली असती तर माणसं अशी स्वप्नरंजनातच दंग असतात. जाऊ दे वपू, एकदा घरी या ना. माझ्या बायकोला तुम्हाला भेटायची फार इच्छा आहे. मिसेस ना हा नाही, मी निर्धास्त आहे कारण ती तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही हे मला माहिती आहे. बरं साहेब, या प्रकरणाचं मी बघतो. वपू, माझ्याकडे ना एक गंमत आहे तुम्हाला द्यायला. अमिताभ बच्चनचे प्रायव्हेट फंक्शन मधले फोटो आहेत, ते तुम्हाला देतो मी. तुमच्या घरच्यांना नेऊन दाखवा, बघा मग त्यांना किती आनंद होतो. तुम्ही त्यांच्या आनंदात सहभागी व्हा आणि मग बघा सगळ्या घरामध्ये कसा आनंद होतो ते. अरे अरे काय अंधार केलाय. अगं सौभाग्यवती, ये ये ये, लवकर ये लवकर ये. बेटा माझ्याकडे तुझ्याकरता एक गंमत आहे. बघ बघ मी काय आणलंय तुझ्याकरता. बघ सौभाग्यवती, अगं बघ तरी मी काय आणलंय. बघ बघ, अमिताभचा फोटो. काय झाली बघ. मी सगळीच धमाल काय सांगू आज अमिताभ घरी घेणार. सगळीच धमाल काय सांगू आज अमिताभ घरी घेणार. शिरे बरोबर 12 तास घालवायला मिळणार मला. तिला सांगा आपली चाळ पडायला लागली. रेशनवर रॉकेल मिळत नाही, 4-6 तास लाईट नसतात. ऐश्वर्याला बघून लगाते तुम्हाला रोमॅन्टिक व्हायचे लगाते. हम दिल दे चुके सनम. आता तुम्हाला लई तयारी करायची, आम्ही पण तुमची थोडीफार तयारी करतो. काही कसं सगळं सापडलं पाहिजे. तुमच्यासाठी सूट आणलाय. अरे त्याचं काय आहे, मला तुला केळवण घालायचंय ना. आम्ही तिथे दोघांनी टब्बात घेतली. काय ती बाग, काय ती बाग, काय वर्णन करून त्याचं. ही मोठी मोठी झाडं, ही छोटी छोटी झाडं. बाग एसी असून सुद्धा मी घामाघूम झालो होतो. बाग एसी होती. बागच, गच्ची, गॅलरी, स्विमिंग पूल सगळंच एसी होतं. मित्रांनो काय तिचा रुमाल, केवढा मोठा रुमाल तिचा. 3 फूट बाय 3 फुटाचा रुमाल. तिनेच माझं अंग पुसलं. रमा, रागवलीस? खरं सांगू, नवऱ्याच्या पिवळ्या गंजी फ्रॉकची पर्वा न करता त्याच्या कुशीत शिरते ना, तीच त्याची ऐश्वर्या असते. तूच माझी ऐश्वर्या. मीच तुझी ऐश्वर्या.